संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेणारी कोपरगाव नगरपालिकेची निवडणूक सध्या जोरदार चर्चेचा विषय ठरते। वरवर पाहता कोपरगाव शहरात फिरताना ही निवडणूक अत्यंत चुरशीची वाटते, मात्र प्रत्यक्ष ग्राउंड रिपोर्ट काही वेगळंच चित्र दाखवतोय। कोपरगावच्या जनतेमध्ये कोल्हे घराण्याविषयी मोठ्या प्रमाणावर नाराजी दिसून येते। तब्बल 40 वर्ष सत्तेत राहून नेमकं काय केलं हा प्रश्न आज सामान्य मतदार उघडपणे विचारतोय। या उलट आमदार म्हणून निवडून येतात आशुतोष काळे यांनी कोपरगावच्या विकास कामांना जो वेग दिलाय त्यावर नागरिक समाधान व्यक्त करतायत। रस्ते, नागरी सुविधा आणि मूलभूत प्रश्नांवर सुरू असलेल्या कामांमुळे काळे यांच्याबद्दल सकारात्मक वातावरण तयार झालंय। कोल्हे घराण्यातील नाराजीचं आणखी एक कारण म्हणजे स्थानिक कार्यकर्त्यांवर दाखवलेला अविश्वास। नगराध्यक्ष पदासाठी थेट नाशिक जिल्ह्यातून पराग संधान यांना उमेदवारी देण्यात आली। कोपरगावात स्थानिक आणि सक्षम उमेदवार उपलब्ध नव्हता का? वर्षानुवर्षे पक्षासाठी झटलेल्या कार्यकर्त्यांची मेहनत दुर्लक्षित का करण्यात आली? हे प्रश्न आता मतदारांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहेत। दुसरीकडे आमदार आशुतोष काळे यांनी स्थानिक आणि अनुभवी नेतृत्वावर विश्वास दाखवत काकासाहेब कोर्टे यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली। या निर्णयामुळे नागरिकांमधील विश्वास अधिक बळकट झाल्याचं चित्र आहे। काकासाहेब कोर्टे यांच्या प्रचारात स्वतः आमदार आशुतोष काळे उतरले असून त्यांच्या रॅली, कॉर्नर सभा आणि मुख्य सभांना मोठी गर्दी होत असल्याचं पाहायला मिळते। तर दुसरीकडे आयात उमेदवार असा आरोप होत असलेल्या संधान आणि कोल्हे यांच्या सभांमधील गर्दी मात्र दिवसेंदिवस कमी होत चालली आहे। निवडणुकीचा अंतिम टप्पा आता जवळ आलाय। शनिवारी मतदान होणार असून रविवारी मतमोजणी पार पडणार आहे। सध्याच्या घडीला प्रत्यक्ष ग्राउंड रिपोर्ट पाहता कोल्हे यांच्या विरोधात वातावरण जोर धरत असल्याचं स्पष्ट संकेत मिळत आहे। माजी आमदार स्नेहलता कोल्हे आणि विवेक कोल्हे यांच्या भूमिका आणि वक्तव्य त्यांना अडचणीत आणण्याची शक्यता वर्तवली जाते। आता फक्त निकालाची प्रतीक्षा आहे। शनिवारी विजयाचा गुलाल कुणाच्या अंगावर उधळला जातो हे स्पष्ट होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24।